आजचा प्लेअर ऑफ द मॅच दिला जातोय विनोद. अंबाई देवी क्रिकेट क्लब, तुम्ही जेवढं स्पीडअप घ्याल मित्रांनो तेवढं तुमच्यासाठी खूप फायद्याचं राहील, कारण की सेकंड हाफ मध्ये तुम्हाला खेळायचा आहे. 2 षटकांचा सामना असेल. चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचा आहे. उपाध्यक्ष चषक 2025 ची ही महारणसंग्राम. एका बाजूला टीम अंबाई देवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी उकू आणि त्यांच्या विरुद्ध ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शित्तूर संघाचे दोन्ही वीर. वीर तुंबडे चलो, वीर तुंबडे चलो, सामने पहाड़ हो, सिंह की धाड़ हो, निडर तुम डरो नाही, निडर तुम डटो वही. आणि असं उभं राहा की संकटाला देखील समजला पाहिजे की तुझा मुकाबला कुणाशी आहे, तुझा संघर्ष कुणाशी आहे. तुझा संघर्ष होय माझ्याशी आहे, माझ्या सोबत आहे. फायनलच्या महामुकाबल्यामध्ये चेंडू आहे सचिन सराफदार याच्या हातामध्ये आणि समोर संदीप. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू फेकून दिला आहे. मिड विकेट, सीमारेषा बाहेर बाहेर बाहेर, षटकार. आज संदीपच्या बॅटच्या आपण कमाल पाहतोय. दोन्ही बंधू आपल्या रामवाडी शित्तूर गावचे सुपुत्र आणि सातत्याने चांगली बॅटिंग राहिली आहे आणि सुरुवात देखील षटकाराने केली आहे. ज्या गोलंदाजाने आज तिखट मारा दिला होता त्याच्या समोर आणखीन एक फटका बसला आहे. उंची खूप आहे, क्षेत्ररक्षक आहे स्वतः सचिन आणि चुकी होते, कॅच ड्रॉप होते. डोक्याला हात लावले जाते कारण की त्याला देखील माहित आहे संदीपची कॅच आहे आणि कॅच म्हणजे मॅच होते. 8 धाव फलकावरती लागतायत. रिप्ले टेलिकास्ट वरती तुम्ही पाहू शकता खूप उंच गेला होता चेंडू, परंतु कॅच जज करता आली नाही सचिनला. पुन्हा एकदा हा फटका बसलाय. आता मात्र पुनश्च संधी आहे, पोचतो तोपर्यंत एक धाव वेगाने आणि दुसरी धाव, परंतु दुसरीला मात्र परतावं लागेल. विनोदला परतावं लागतंय. धावचीच्या स्वरूपामध्ये विकेटचं होतंय पतन. कमबॅक केला आहे अंबाई देवी क्रिकेट क्लब या संघाने कमबॅक केला आहे. रनआउटच्या स्वरूपात जरी विकेट आली असली तरी कमबॅक म्हणावा लागेल. चांगला कमबॅक. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर 2 धावा, आणखीन एक धावचीच्या स्वरूपात विकेट. हा चेंडू चांगला आहे, डॉट बॉल येतोय. हा फटका चांगला लॉब केलाय. चेंडू हवेत फसला आहे आणि कॅच ड्रॉप होते. अलवा असा झेल सुटतोय. खूप वेळ होता आणि तो म्हणजे एबीच्या हातून कॅच सुटतोय.
हा म्हणजे दुष्काळात 13वा महिना येतो तसा हा आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. अगोदरच कर्ज बाजारी आणि त्यात तुमच्यासारखं जर उष्ण शेजारी असेल तर अशा दिशा आणि दुर्दशा होतात. टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकाचे होते सांगता, पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला होता परंतु त्यानंतर कमबॅक, असा कमबॅक केला की 10 धावांवरती रोखला आहे पहिल्या षटकाखेरीस. आणि एक गडी बाद होताना आपण पाहतोय. संदीप आणि तुषार दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. फायनलचा मुकाबला आहे. चला स्पीडअप घ्यायचंय. राहुल सराफदार गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. एका यशस्वी षटकाच्या समाप्तीनंतर राहुलला आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन. आऊटचा पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक खूप वाटतोय एफर्ट यार. वाह, कमाल, बेमिसाल. नक्कीच नक्कीच जरी कॅच घेतली नसेल परंतु त्याचा एफर्ट होता तो लाजवाब होता. राहुल मुठ्ठलचा हा एफर्ट लाजवाब एफर्ट होता. पंच 4 धावा दर्शवतायत. नक्कीच 4 धावा आले असतील परंतु 100% संपूर्ण समर्पण. यावेळेस फ्लाइटेड आपण पाहतोय पुन्हा एकदा कॅच हिटचा समोरच्या दिशेने उडी मारली होती परंतु कॅच घेता आली नाही आणि 2 धावा देखील घेतल्या जात आहेत. धावफलक पोहोचतोय 16 आकड्यावरती. अंबाईवाडी संघ नक्कीच सर जडेजा यांचे फोटो यांच्या घरामध्ये लावलेत की काय एफर्ट आज दाखवतायत. मला वाटतं घरातून निघताना सर जडेजांच्या पाया पडून येतात ही लोक. यावेळेस हा अप्रतिम दर्जाचा चेंडू अतिरिक्त बाउन्स चेंडू मध्ये पाहायला मिळाला आणि नक्कीच एक सुंदर चेंडू आता गेला राहुल सराफदार याच्या माध्यमातून. नक्कीच रोखून ठेवलेला आहे ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स या संघाला. 18 धावा धावफलकावरती पाहतोय. एक गडी बाद आहे. 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ साकारलाय. डान्सिंग डाऊन द विकेट पंच करण्याचा प्रयत्न होता आणि हे अगोदरच जाणलं होतं. या चेंडूसाठी जाणारच होता राहुल कारण की खूप वेळानंतर डान्सिंग डाऊन द विकेट आला नव्हता आणि प्रत्येक षटकामध्ये एकदा तरी संदीप पुढे येऊन खेळतो परंतु यावेळेस चतुर आणि चाणाक्षपणा चालणार नाही. सातत्याने डॉट बॉलचा प्रहार आपण होत असताना पाहतोय राहुल सराफदार यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगाने परंतु एकाच धावेवरती समाधानी मानावी लागेल. बायच्या स्वरूपात एक धाव येते. पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतोय. धाव फलक पोहोचतोय तो म्हणजे 19 या आकड्यावरती. 12 चेंडू 20 धावांची गरज असणार आहे मॅच विनिंग साठी. तोपर्यंत मी विनंती करतो आमचा कॅमेरामॅन सार्थक प्लीज समालोचन कक्षाकडे आपण कॅमेरा घ्यायचा. आपण उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान करणार आहोत. चला दोन्ही टीम स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. माननीय आदरणीय दीपक दळवी दादासाहेब यांचा या ठिकाणी उपाध्यक्ष चषक 2025 मध्ये यथोचित सत्कार सन्मान आपण संपन्न करणार आहोत. माननीय श्री दीपक दळवी दादा, सातत्याने दादांचं मोठं योगदान राहिलं आहे आपल्या असोसिएशन साठी, खास करून आपल्या गावासाठी. आज सागर दादांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त दादांनी वेळात वेळ काढून अगदी या स्पर्धेसाठी वेळ काढला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान मायेची रेशमाची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अतिथी कक्षामध्ये आपण संपन्न होताना पाहतोय. दादा थँक्यू सो व्हेरी मच. असंच तुमचं योगदान राहू द्या. त्याचबरोबर माननीय आदरणीय शिवाजी दळवी साहेब, माननीय आदरणीय शिवाजी दळवी साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान बर्थडे बॉय
कुमार माननीय श्री सागर दळवी दादा यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय. माननीय आदरणीय शिवाजी दळवी साहेब शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार केला जातोय. त्याचबरोबर आपल्या असोसिएशन साठी आणि गावासाठी सातत्याने कार्यरत असणारे एक व्यक्तिमत्व माननीय श्री भगवान दळवी साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. माननीय आदरणीय भगवान दळवी साहेब मालेवाडी गावचा बुलंद आवाज भगवान दळवी साहेब ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि सातत्याने गावासाठी योगदान राहिलं आहे त्यांचा विशेष सत्कार सन्मान आदरणीय राहुलदादा सागरदादा दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण अतिथी कक्षामध्ये संपन्न होताना पाहतोय. त्याचबरोबर माननीय आदरणीय प्रकाश दळवी साहेब मालेवाडी गावचे सुपुत्र माननीय आदरणीय प्रकाश दळवी साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार माननीय श्री सागर दळवी दादा यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय. 12 चेंडू 20 धावांची गरज. पहिलाच बॉल थोडीशी फ्लाइट दिली होती चेंडूवरती. अतिशय स्लोवर डिलिव्हरी आपण पाहतोय आणि खास करून आदित्यने आज चांगली डिलिव्हरी साकारलेली आहे. जाऊया चालू असलेल्या मॅच मध्ये उर्वरित सत्कार आपण पुढील हाफ मध्ये घेऊ आणि हा रंगतदार मॅच चा आनंद घेऊ. पहिल्या चेंडूवरती येते 1 धाव. एबी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितली आहे आणि धावचीच्या स्वरूपामध्ये विकेटचं होतंय पतन. चोरटी धाव घेण्याचा मोह आणि या मोहामध्ये स्वतःलाच फसवलं आहे ते म्हणजे सचिन सराफदार यांनी. आणि ज्या विकेटची गरज होती ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामवाडी शित्तूर या संघाला ती विकेट त्यांना प्राप्त झाली आहे धावचीच्या स्वरूपात. धावचीची विकेट म्हणजे क्रिकेटची आत्महत्या. कारण तुम्ही बॅटने चांगले रन बनवत असाल तर धावचीच्या स्वरूपात बाद का व्हा. आणि ही विकेट येणारे पुढचे 10 चेंडू सांगून जातील टीम अंबाईदेवी क्रिकेट क्लब या संघाला. राहुल सराफदार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सचिन सराफदार यांची जागा भरून घेण्यासाठी. अपड्रकर मोठा फटका स्टँड अँड डिलीवर निघून जाईल सीमा रेषा पार. तू चल लेकिन मैं आया, मैं आऊंगा तो छोडूंगा नहीं. आग ओकते बॅट राहुल सराफदार यांची. आपला भाऊ परतला असला तरी त्याची जागा भरून घेण्यासाठी राहुल सराफदार स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेताना धावफलक पोहोचते 7 या आकड्यावरती. नऊ चेंडू 13 धावा. सोडून दिला जातोय. पंच व्हाईट बॉलचा इशारा दर्शवतायत. पंचांच्या दोन्ही दिशेला समांतर धाव संख्या येते अवांतर. धाव संख्येत अजून भर पडते. धाव फलक पोहोचतोय 8 या आकड्यावरती. आणखीन एक त्याच रिझन मध्ये काव कॉर्नरला आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देत सॅल्यूट करत आणखीन एक येतोय राहुलच्या बॅट मधून षटकार. राहुल आता मैदानाच्या आतमध्ये विजयाची चाहूल घेऊन आला आहे टीम अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी उकुळ या संघासाठी. आणखीन एक ह्यूज हिट त्याच्या बॅट मधून पाहतोय. धाव फलक पोहोचतोय थेट 14 या आकड्यावरती. आता मात्र 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. पुन्हा एकदा डाऊन दी लेग साइड, डाऊन दी लेग साइड, डाऊन दी लेग साइड. व्हाईट बॉल. अजून देखील धावसंख्येत भर पडतोय. नक्कीच या एक्स्ट्रा धावा चा विचार केला जाईल खास करून कॅप्टन संदीप यांच्या माध्यमातून. कारण की आज एक्स्ट्राच्या धावा खूप खर्च केले आहेत. हवेत आहे खूप वेळ चेंडू. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. कॅच ड्रॉप होते. पहिली धाव वेगाने घेतली जाते आणि दुसरी देखील यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचते 17 या आकड्यावरती.
ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट रामवाडी शित्तूर हा संघ या मॅच नंतर या एक्स्ट्राच्या धावाचा आलेख येईल, गणित करेल. यावेळेस नो बॉल पंच दर्शवतायत, नो प्लस 54. एक धावेची आता मात्र गरज आहे टीम अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी या संघासाठी. आणि चान्स आहे विजय फटका मारण्याचा, तो म्हणजे AB लकी. आणि AB लकीचं आज एवढं लक संघासाठी आहे. कॅच ड्रॉप केली परंतु आज 50 त्याच्या बॅट मधून आले पहिल्याच मॅच मध्ये. आणि विजयी फटका त्याच्या बॅट मध्ये येतोय का? 7 चेंडू 1 धावांची गरज. चला स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. उशिरा का होईना पण आनंद लवकर आलाय. पॅनलाइज केलं जातंय कारण की थ्रोचा इथे फेकीचा इथे नो दिला जातोय आणि पॅनलाइजच्या स्वरूपात एक देखील धाव शिल्लक राहत नाही आणि विजय ठरतोय. उपाध्यक्ष चषक 2025 मध्ये टीम अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी उकू आणि हार्ड लक बॅड लक टीम ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट रामवाडी शित्तूर.